ही विद्यानिकेतन संस्कार केंद्राची लातूर येथील अवंती नगर परिसरातील साने गुरुजी शाळेच्या पाठीमागची इमारत आहे। याच इमारतीमध्ये विद्यानिकेतन संस्कार केंद्र चालवले जाते। हे प्रवेश गेट आहे आणि या प्रवेश गेटमधून विद्यार्थी मध्ये प्रवेश करतात। हे समोर दिसतं ते मुलांसाठी पाणी फिल्टर आहे। साधारणपणे तासाला 250 लिटर पाणी फिल्टर या मशीनच्या माध्यमातून होत असतं। हा उन्हाळी व्हॅकेशन मुलांसाठी थंड पाण्याचा डेरा माठ ठेवलेला आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना 2 बाथरूम बनवलेले आहे। या ठिकाणी स्वयंपाक बनवला जातो। हे स्वयंपाकगृह आहे आणि या पहिल्या तळमजल्यावर हे हा हॉल आहे। या हॉलमध्ये मुलांचं भोजन, टी व्ही बघणं, प्रार्थना वगैरे असं होत असतं आणि या 2 रूमचा वापर मुलांच्या निवासासाठी व बसण्यासाठी, भोजनासाठी केला जातो। हे कार्यालय आहे, ऑफिस आहे संस्कार केंद्राचं। या माध्यमातून इथं पालकांना मार्गदर्शन करणे, पालकांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे पालकांची आणि संस्कार केंद्राचा पूर्ण कार्यभार जो आहे तो या ऑफिसमध्ये मधून चालवला जातो। आणि हा जो आहे तो तळमजला आहे। या तळमजल्यावर खाली साधारण 6 रूम आहेत आणि इथून या पायऱ्या आहेत आणि या पायरीच्या माध्यमातून आपण वर जातो आणि दुसऱ्या मजल्यावर मुलांचा निवास आहे। मुलांच्या कक्षाकडं या माध्यमातून जाता येतं। अशा ह्या 6 म्हणजे इकडच्या बाजूनं 3 आणि इकडच्या बाजूनं 3 अशा 6 रूम आहेत। सध्या विद्यार्थी गावी गेलेले असल्यामुळं सर्व रूम बंद आहेत आणि मुलांना तोंड धुण्यासाठी वगैरे बेसिन्स आहे आणि हा मुलांचा निवास आहे। गाद्या टाकून मुलं निवास करतात। अशा पद्धतीनं हे इमारतीच्या तिन्ही बाजूनं गॅलरी सोडलेली आहे आणि हे समोर दिसणारी साने गुरुजी शाळेची इमारत आहे। अशा पद्धतीचं हे संस्कार केंद्र लातूरमध्ये आहे। आपण यावं, पाहावं आणि ज्या पालकांना अडचणही येऊ शकत नाही ते असं ऑनलाईनच्या माध्यमातून संस्कार केंद्र पाहू शकतात। प्रत्येक कक्षाला अशी चंद्रशेखर आझाद कक्ष वगैरे अशी नावं दिलेली आहेत। तर आपण एक वेळ अवश्य या, भेट द्या आणि आपल्या पालकांचा, आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा। धन्यवाद।